रायगडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। काही गावांसोबत संपर्क तुटला असून जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे रेड अलर्टचा इशारा देण्यात आलाय। त्यानंतर शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे। मुसळधार पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला देखील मोठा फटका बसलाय। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक भागात नद्यांना पूर आल्यानं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला। नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला। रायगड जिल्ह्यातील माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर तालुक्यात सतत पाऊस सुरू आहे। त्यामुळे नद्यांना पूर आला असून कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। याच पार्श्वभूमीवर माणगाव, रोहा आणि महाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या अहवालांवरून आणि स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनानं माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर अशा 6 तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली। रोहा तालुक्यात सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या आणि मंगळवारी सकाळी मुसळधार स्वरूप धारण केलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत असल्याने शहर आणि ग्रामीण भागात पाणी साचलंय। कोलाड रोहा रोडवरील दमखाडी नाका, कोर्ट रोड, सार्वजनिक बांधकाम कार्यालय आणि भुवनेश्वर किल्ला मार्गावर पाणी साचल्यानं रहदारी ठप्प झाली आहे। गणेशनगर, वरसे येथे घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे। रोहा बाजारपेठेतही पाण्याचा निचरा न झाल्यानं व्यापारी आणि ग्राहकांची गैरसोय झाली। मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड नाका येथे पाण्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलंय। म्हसळा तालुक्यात मुसळधार पावसानं नद्या तुडुंब भरल्या असून डोरजे नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने डोरजे, कुडतुडी, गौळवाडी आणि देवघर कोंड या 3 गावांचा संपर्क तुटलाय। म्हसळा ते कुडतुडी रस्त्यावरील छोटा पूल पाण्याखाली गेला असून पर्यायी देवघर मार्गावर दरड कोसळल्याने तोही बंद झालाय। ग्रामस्थांनी नवीन उंच पुलाची मागणी केली असली तरी प्रशासनाकडून दुर्लक्ष होतंय। तसंच म्हसळा शहरातील दिघी रोडवर पाणी साचल्याने वाहन चालकांची गैरसोय होतीये। मुसळधार पावसामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। पेण तालुक्यातील बेणसे गावाकडे जाणारा मुख्य रहदारी मार्ग पावसाळ्यातील वेगवान पाण्याच्या प्रवाहामुळे बंद झालाय। यामुळे गावकरी, विद्यार्थी आणि कामगार वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत। दरवर्षी पावसाळ्यात हा मार्ग बंद होत असल्यानं स्थानिकांनी यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे। हवामान खात्याकडून रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। त्यामुळे माध्यमिक आणि प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मी सध्या रोहा कोलाड राज्य महामार्गावरती आहे आणि आपण पाहतोय की रोहा कोलाड राज्य महामार्गावरती देखील पाणी शिरल्याने पूर्णपणे रोहा कोलाड राज्य महामार्ग रोड जे आहे ते पूर्णपणे जलमय झालेला आहे। 2 फूट जे आहे ते ह्या रोडवरती जे आहे ते पाणी साचल्याने वाहतूक जे आहे ते पूर्णपणे ठप्प आहे। आपण जर रोहा तालुक्यातील आढावा घेतला तर अनेक सखोल भागात जे आहे ते पाणी शिरलेलं आहे। आपण जर पाहिलं तर कुंडलिका नदी ही दुतडी व तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळत आहे। कुंडलिका नदीने रौद्ररूप धारण केलेला आहे। नदीकाठची जी गावं आहेत ते नदीकाठच्या गावांना देखील सतर्क राहण्याचा इशारा जाहीर देण्यात आलेला आहे। असाच जर पाऊस पडला तर पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कॅमेरामन संदीप वाडेकर, मी अक्षय जाधव, रोहा, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।